मंडळी, मी आज तुम्हाला पालकची पुरी करून दाखवणार आहे। तर त्याच्यासाठी बघा मी असे मोठे मोठे पालक घेतलेले आहेत। एक दोरी पालक आहे हा। तर खूप सुंदर पुरी होते, मस्त एकदम। तर आता एकदम फ्रेश पालक पण आहे। तर पुरी बघूया आपण कशी करायची। तर आता मी ह्याच्यावर भांड गॅसवर भांड ठेवलेले आणि ह्याच्यामध्ये मी पालक घालणार आहे। फक्त पालक घ्यायची, पालकची बडीशोप घालायची, 2 चमचे बडीशोप, धने घालायचे 1 चमचा, आणि हिरव्या मिरच्या घालायच्या। पण मस्त वाटून घ्यायचं। वाटल्यानंतर ते कलर सुंदर आलेला आहे, मस्त हिरवागार। तर आता आपण करायला घेऊया। त्याच्यासाठी काय काय लागतं मी दाखवते। 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, आणि ओवा टाकायचा।
करायचं. थोडी हळद टाकायची आणि लाल मिरची पावडर थोडीशी कलरला. आणि आपण हे प्युरी केलेले ते टाकायचे. ते टाकून चांगलं मळायचं. तूप टाकायचं 2 चमचे. गरज लागत नाही. लागलं तर पीठच लागेल थोडंसं. लागलं नाही पाणी होतं. मस्त मळलं गेलं. जास्त पाण्याची गरज नाही. तेवढ्या पिठावर तसं पालकच्या प्युरीमध्ये मस्त मळून घ्यायचं आणि असं घट्ट मळायचं. त्याला 10-15 मिनिटं झाकून ठेवणार आणि नंतर पुरी करायला घेणार. डब्यामध्ये घालून ठेवायचं. 10-15 मिनिटं भिजून देते आणि नंतर मग आपण पुरी करायची. 10-15 मिनिटं झाले भिजलेली कढी. आता परत ह्या परातीतच घ्यायची पहिले आणि चांगली मळून घ्यायची. म्हणजे खूप छान फुलतात पण पुऱ्या आणि मऊ राहतात एकदम सॉफ्ट. तेवढ्या आकाराची गोळी करायची नुसतं. तापायला ठेवलेले. तर बघायचं कडकडीत झाले का ते. कडकडीत गरम होऊ द्यायचं.